श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा तू प्रचंड संकटात आहेस आणि तुला वाटतंय की मी शांत बसलोय. तुला वाटतंय की माझी नजर तुझ्यावर नाही. अरे, त्या मुंगीच्या पायातलं पैंजण सुद्धा मला ऐकू येतं. तिथे तुझा आर्तटाहो मला ऐकू येणार नाही का? मी शांत बसलो नाही आहे. मी योग्य वेळेची वाट बघतोय आणि ती वेळ आता जवळ आली आहे. म्हणूनच मी तुला सांगतोय, येणारा गुरुवार तुझ्यासाठी सामान्य येणार नाही. ती एक नवीन पहाट असणार आहे. पण त्याआधी तुला एक गोष्ट करावी लागेल. तुला तुझा मीपणा सोडावा लागेल. तू स्वतःला करता समजतोस, तिथेच तुझी गफलत होते. मी हे कसं सोडू? मी हे कसं निभावू? या मीच्या ओझ्याखाली तू दबला गेला आहेस. आज याच क्षणी हे ओझं माझ्या पायावर उतरव. कल्पना कर की तुझ्या खांद्यावर एक अदृश्य गाठोडं आहे, ज्यात तुझ्या सर्व चिंता, भीती, अपमान आणि नैराश्य भरलेलं आहे. ते गाठोडं आता तू खाली उतरवून माझ्या चरणांवर ठेवत आहेस. हलकं वाटतंय ना? बाळा, तू जगाकडून अपेक्षा तरी का ठेवतोस? ज्या जगाची स्वतःचीच शाश्वती नाही, ते तुला काय आधार देणार? आज जे तुझ्या गोड बोलण्याने जवळ येतात, तेच उद्या तुझी परिस्थिती बिघडली की पाठ फिरवतील. हे तू अनेकदा अनुभवलं आहेस. तरी त्याच माणसांच्या घोळक्यात स्वतःचं अस्तित्व का शोधतोस? तू माझा आहेस. अनन्य भावे भक्ती म्हणजे काय? याचा अर्थ असा की जगातलं सगळं काही विरोधात गेलं तरी चालेल, पण माझा स्वामी माझ्या बाजूने आहे, हा ठाम विश्वास. जेव्हा तू हा विश्वास धारण करशील, तेव्हा तुला बाह्य आधाराची गरजच उरणार नाही. तुझ्या आयुष्यात आलेले कठीण प्रसंग हे तुझे भोग आहेत असे लोक म्हणतील, पण मी म्हणतो ते तुझे योग आहेत. तुला माझ्या जवळ आणण्याचे ते मार्ग आहेत. जरा आठवून बघ, जेव्हा तुझं सगळं काही सुरळीत चालू होतं, तेव्हा तुला माझी आठवण कितीदा येत होती. आणि आता जेव्हा सगळं विस्कटीत झालंय, तेव्हा तू किती तन्मयतेने माझा धावा करतोस. कधी कधी मला तुला जवळ ओढण्यासाठी संकटांचे कुंपण घालावे लागते. जसे एखादी आई आपल्या बाळाला विहिरीत जाताना अडवताना त्याला दाबते आणि बाळ रडत त्याला वाटतं आई निष्ठुर आहे, पण आईलाच माहीत असतं तिने त्याला बचावले आहे. आणि मी तुला काही गोष्टींपासून दूर ठेवतोय, तुझ्या मनासारखं होऊ देत नाही आहे, कारण मला माहीत आहे की तुझ्यासाठी काय योग्य आहे. तुझ्या हट्टापेक्षा माझं नियोजन नेहमीच श्रेष्ठ असतं. येणाऱ्या गुरुवारी काय होणार आहे या विचाराने आतापासूनच व्याकुळ होऊ नकोस. त्या दिवशी मी तुझ्या आयुष्यातील एका मोठ्या अडथळ्याला पूर्ण विराम देणार आहे. पण त्यासाठी तुला आत्तापासूनच तुमची मानसिक तयारी करावी लागेल. तयारी कसली? तर श्रद्धेची, 100% समर्पणाची. मला अर्धवट विश्वास नको आहे. बघूया स्वामी करतील का, हा भाव मला नको आहे. माझा स्वामी करणारच हा अधिकार मला हवा आहे. तू जेव्हा अधिकाराने हट्ट करशील, तेव्हा मला धावून यावंच लागेल. बाळा, तू खूप रडलास. एकांतात, उंबरट्यावर, प्रवासात, अगदी मंदिरात उभा राहूनही तुझे डोळे पाणावले आहेत. प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. निसर्ग कोणाचेही अश्रू फुकट जाऊ देत नाही आणि मी तर या निसर्गाचा निर्माता आहे. तुझ्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक थेंब उद्या तुझ्या आयुष्यात आनंदाचे मोती बनून परतेल. फक्त थोडा धीर धर. सबुरीची परीक्षा खूप कठीण असते, मला मान्य आहे. म्हणून ज्याने सबुरी राखली त्याला मी जे देतो ते जगाच्या बाजारात कुठेही मिळत नाही. तुला भीती वाटते की तू संपला आहेस. तुला वाटते की तुझ्याकडे परतीचा रस्ता नाही. अरे, जिथे माणसाची बुद्धी संपते तिथे माझी लीला सुरू होते. जिथे दरवाजे बंद होतात तिथे तिथे मी भिंत फोडून रस्ता काढतो. आणि म्हणूनच मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल की स्वामी तुमच्या सोबत असावेत, प्रत्येक संकटातून तुम्हाला वाचवावं स्वामींनी, आणि स्वामींनी ते सर्व करावं जे तुम्ही मनात चिंतले आहे, तर मंडळी, हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. स्वामी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारच. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे.
हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।